ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये, देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणे साहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू, अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली. त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली. कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणे साहेब हे सिनियर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका, त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः भैया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतलेला असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू. मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुतीबरोबर राहील. परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शाह साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदे साहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही. भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतलाय, काही काळ राणे साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडियासमोर व्हाव्यात अशी माझं काही मत नाही. परंतु पूर्ण किरण भैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शाह साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे, कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे, तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय